नमस्कार. आपण ऐकतोय पुष्पाताई नाईक लिखित संत जनाबाईंचे सार्थ अभंग आणि अर्थ. ह्या पुस्तकाचं प्रकाशन केलंय आशिदा प्रकाशन. आज आपण अभंग घेणार आहोत 121 ते 125. प्रथम आपण 121वा अभंग ऐकूयात. काकड आरती करावया कमळापती, भक्त मिळाले सकळ रीते देखिले देऊळ. ज्ञानेश्वर बोले आता देव कोठे गेले, ठावे जाहले अंतरी देवदळी जनी घरी, देवदळी जनी घरी. अर्थ: कमळापती. कमळापती म्हणजे विष्णू. इकडे विष्णूची काकड आरती करण्याची वेळ आलेली आहे. भक्तजन सगळे एकत्र जमलेले आहेत, पण गाभारा रिकामा. देवळात काही विष्णू नाहीतच, ती जागा रिकामीच. मग आता काकड आरतीची वेळ झाली असताना देव कुठे बरं गेले असतील असं ज्ञानेश्वर म्हणाले. ते बोलले खरे, पण त्यांच्या अंतःकरणात त्यांना जाणीव झाली की देव, विष्णू, विठ्ठल, पांडुरंग हा जनीच्या घरी तिला दळण दळू लागत आहे. पुढचा अभंग ऐकूयात. 122वा. जाय जाय राऊळासी, नको येऊ आम्हा पाशी. जाय जाय राऊळासी, नको येऊ आम्हा पाशी. जाऊ आम्ही बरोबर, झाला तिचा हो चाकर. तीच संगे काम करी, ऐसे जाणा देव हरी. चहू हाती धुणे केले, जनी म्हणे बरे झाले, जनी म्हणे बरे झाले. अर्थ: जनाबाईंसह धुणं धुण्यासाठी बऱ्याच जणी जात असताना पांडुरंगाला त्या म्हणतात की आमच्याबरोबर तू येऊ नकोस, तुझं तू आपला देवळात जा बघू, आम्ही सगळ्या जणी बरोबर जाऊ. पण विठ्ठल जनाबाईचा तर चाकर झालेला आहे, तीच दासी. त्या दासीचाही हात दास झालेला आहे, आणि त्यामुळे हा हरी देव याला तुम्ही जाणून घ्या की हा तिच्याबरोबर काम करणारच आहे. आणि कृष्णाने तिला धुणं धुण्यास मदत केली आहे, म्हणून जनाबाई म्हणतात की हे कृष्णाने बरं केलंय. पुढचा अभंग 123वा ऐकूयात. आता पुरे हा संसार, कोठे फेडू उपकार. सांडोनिया थोरपण, करी दळण कांडण. नारी रूप होऊन हरी, माझे धाणे धुणे करी. राना जाये वेची शेणी, शेखी वाहे घरी पाणी. ठाव मागे पाया पाशी, म्हणे नामयाची दासी, म्हणे नामयाची दासी. जनाबाई पांडुरंगाला म्हणतायत की हा संसार आता पुरे झाला, तुला मी खूप त्रास दिला रे विठ्ठला, तुझे उपकार मी कसे फेडणार आहे. स्वतःचं थोरपण माझ्यासाठी तू सोडलंयस, आणि माझ्याबरोबर तू दळण कांडण करू लागलायस. एवढंच नाही तर स्त्रीरूप घेऊन ते धरून मला नाहू माखूही घातलंयस. माझ्याबरोबर रानात येऊन गोवऱ्या उचलू लागलायस. एवढंच नाही तर मोठ्या ऐटीत घरी पाणी पण भरलंयस. माझ्यासाठी सर्वच काही करणारा तू. आता मी तुझ्यापाशी एकच मागणं मागते की तुझ्या पायाशी मला जागा दे. असं मागणं ती या अभंगातून मागते आहे. पुढचा अभंग ऐकूयात आपण. 124वा. धुणे घेऊन काखेसी, जनी गेली उपवासी. मागे विठ्ठल धावला, म्हणे काटा केले मला. कागा धावनी आलासी, जाय जाय राऊळासी. चहू हाते धुणे केले, जनी म्हणे बरे झाले,
जनी म्हणे बरे झाले. अर्थ, काहीच न खाता पिता उपाशी पोटीच धुणं काखे घेऊन जनी धुणं धुण्यास निघाली. आणि हे विठ्ठलाने बघितलं आणि तिच्या मागेच तो धावत जाऊन, मला तो सोडून का आलीस असं तिला विचारलं. आणि जनी मग म्हणाली, का बरं रे तू धावत आलास, तू तुझा देवळात जा बघू. तरीही विठ्ठल जनीला धुणं धुवू लागलाच. तेव्हा जनी म्हणते, हे बरं झालं. पुढचा अभंग ऐकूयात, 125वा. जनी जाय शेणासाठी उभा राहे तिच्या पाठी. पितांबराची कास खोवी मागे चाले जनाबाई. गौऱ्या वेचून बांधिली मोठ जनी म्हणे द्यावी गाठ. मोठ उचलून डोईवर घेई मागे चाले जनाबाई. मोठ उचलून डोईवर घेई मागे चाले जनाबाई. शेणी वेचण्यासाठी जनाबाई निघाली की तिच्या मागोमाग पांडुरंगही जात असे. पितांबराचा कासोटा कृष्ण खोचायचा आणि जनाबाईच्या मागे मागे चालायचा. गोऱ्या वेचून एकत्र केल्या की त्या गाठोड्याची गाठ मारण्यास ती कृष्णाला सांगत असे. पांडुरंग गाठोड्याची गाठ बांधली की उचलून ते स्वतःच्या डोक्यावर घेऊनच चालायचा आणि जनाबाई पांडुरंगाच्या पाठीमागे मागे जायची. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी.